मंडळी नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे. हा भगरे गुरुजी या यूट्यूब चॅनलच्या 6व्या भागामध्ये, हा 6वा भाग म्हणजे जुलै महिन्याच्या मासिक भविष्याचा शेवटचा भाग. आणि या शेवटच्या भागामध्ये आपण 2 महत्त्वाच्या राशींचा विचार करणार आहोत. राशीचक्रातली 11वी रास म्हणजे कुंभ आणि 12वी रास म्हणजे मीन रास. मग कुंभ राशीचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला साधारणपणे कोणते ग्रह यांचे बदललेत, बरं ते या महिन्यात बदललेत, कोणत्या स्थानातून कोणत्या स्थानात त्यांचं भ्रमण झालं आहे, याचा विचार करून मग त्यानंतर आपल्याला बघता येईल की हा महिना कसा जाईल. तर कुंभ राशीसाठी रवी जो आहे तो 16 जुलैपर्यंत पंचम स्थानात आणि त्यानंतर तो षष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे. मंगळ 12 जुलैपर्यंत पराक्रम स्थानामध्ये, त्यानंतर तो चतुर्थ स्थानातनं भ्रमण करणार आहे. बुध 19 जुलैपर्यंत षष्ठ स्थानात असेल आणि त्यानंतर तो सप्तम स्थानातनं भ्रमण करणार आहे. आणि शुक्र 6 जुलैपर्यंत पंचम स्थानात, त्यानंतर मात्र तो षष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे. म्हणजे महत्त्वाचे तुमच्या लक्षात आले का, रवी मंगळ बुध आणि शुक्र हे 4 महत्त्वाचे मातब्बर ग्रह बदलतात. ते या महिन्यात, ते या महिन्यामध्ये कुंभ राशीतल्या कोणत्या स्थानातून कोणत्या स्थानात जातील याचाही विचार आपण केला. मग त्यावरून कुंभ राशीसाठी हा महिना कसा, कौटुंबिक जीवनाचाच विचार करू. या महिन्यात तुमच्या भावंडांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होणं, वितंड होणं, भांडण होणं अशी घटना घडू शकेल. म्हणून काय करायचं, तर त्यांच्याशी आपुलकीने वागा, आत्मीयतेने वागा, त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक श्रवण करा. कुटुंबातमध्ये खास करून वडिलोपार्जित इस्टेटीच्या बाबतीत काहीतरी जुनी गोष्ट पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ शकते, ज्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण होईल, संभ्रम निर्माण होईल. कुटुंबातल्या एखाद्या सदस्याची तब्येत बिघडण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे या महिन्यात आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी दररोज आपण काय करावं, तर सद्गुरूंचं स्मरण करावं, श्रवण पठन चिंतन मनन नामस्मरण करावं. मग व्यवसाय नोकरीचा विचार केला तर या महिन्यामध्ये मंगळ आपल्यावर भारी आहे, ज्यामुळे व्यवसायामध्ये थोडं नुकसान होण्याची शक्यता आहे. बाजारामध्ये तुमच्याविषयी नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ शकते, ज्यामुळे अनेक व्यावसायिक करार तुमच्या हातातून बाहेर पडू शकतात. कोणताही व्यवहार करताना मोठ्यांशी चर्चा नक्की करा. सरकारी नोकरी करणारे लोक भविष्याबद्दल साशंक राहतील, परंतु ते आपल्या कामावर समाधानी असतील. खाजगी नोकरी करणारे या महिन्यात आपल्या कामाकडे अधिक दुर्लक्ष करतील किंवा त्याकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि कंपनीकडे चांगला दृष्टिकोन त्यांनी ठेवला पाहिजे, ज्यामुळे आपल्या अधिकाऱ्यांसमोर आपली प्रतिष्ठा वाढेल. या महिन्यात तुमचा पगार देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. त्याचप्रमाणे आता विद्यार्थी दशेतल्या मंडळींना शिक्षण आणि करिअरच्या वाटा, काय वाटा आहे, तर शाळेत शिकणारे विद्यार्थी या महिन्यात स्वतःसाठी नवीन उपाय शोधतील आणि त्यात आपला वेळ जास्तीत जास्त देतील. काही आव्हानं तुमच्या वाटेला येऊ शकतात, पण तुम्ही त्यांचा खंबीरपणे सामना करू शकाल. उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी एखाद्या गोष्टीबद्दल निराश राहू शकतात. प्रामुख्याने हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात आपल्या भवितव्याची चिंता असेल आणि ते स्वतःसाठी नवीन पर्यायांच्या शोधात असतील. सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी या महिन्यात सुवर्ण संधी येऊ शकतात. त्यामुळे आजूबाजूला विशेष काळजी घ्या, एकही संधी गमावू नका आणि त्यात आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न करा. लव लाईफचा विचार करू. लव लाईफसाठी हा महिना अतिशय चांगला आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहाल. जे विवाहित आहे ते आपल्या जोडीदाराबद्दल भावनिक असू शकतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. जे लोक अजूनही रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या तब्येतीची चिंता वाटू शकते. लग्नाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या लोकांनी या महिन्यात आपला जीवनसाथी शोधण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नये, कारण या महिन्यामध्ये त्याची कोणतीही चिन्ह नाहीत. जर
तुम्हाला कोणावर आकर्षण असेल तर तिथूनही तुम्ही निराश व्हाल. मग आरोग्य आणि प्रकृतीचा विचार करता असं लक्षात येतंय की आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यामध्ये तुम्हाला अशक्तपणा जाणवेल आणि एखाद्या आजाराने तुम्ही त्रस्त व्हाल. अशा वेळेला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि कोणत्याही गोष्टीची जास्त चिंता करू नका. रोज व्यायाम किंवा योग करण्याची सवय लावली तर फार बरं होईल. ध्यानधारणा अथवा का जे काही तुम्हाला मन स्थिर करता येईल अशा पद्धतीने करा. अन्यथा मानसिक दृष्टीने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं, ज्यामुळे तुम्ही तणावाखाली जाऊ शकता. अशा वेळेला स्वतःवर विश्वास ठेवा आणि संयमाने एक एक पाऊल टाका. निर्णयपूर्वक कृती करा. मग जर समजा खास करून कुंभ राशीसाठी कोणता अंक आणि कोणता रंग महत्त्वाचा आहे, अंकाचा विचार करता 8 हा अंक आहे. 8 हा शनी महाराजांचा अंक आहे. 8 अंक याचा अर्थ महिन्यात किती तारखा येतात ते विचार करा. 8 आहे, 17 आहे, 26 आहे. ह्या 3 तारखा 8 अंकाच्या म्हणता येतील. रंगाचा आपण विचार केला तर कोणता रंग जास्त योग्य, तर पिवळा रंग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा मात्र प्रयत्न करा. तर मंडळी, या भागातली पहिली रास कुंभ आपण पूर्ण केली आहे. आता राशीचक्रातली शेवटची रास म्हणजे मीन रास. मीन राशीचा विचार करताना ग्रहमानात होत असणारे बदल काय त्याचा आधी विचार करू. पहा, मीन रास जी आहे जुलै महिन्यामध्ये रवी जो आहे 16 जुलैपर्यंत चतुर्थ स्थानात आणि त्यानंतर तो पंचम स्थानातनं भ्रमण करणार आहे. मंगळ 12 जुलैपर्यंत धनस्थानात आणि त्यानंतर तो पराक्रम स्थानातनं भ्रमण करणार आहे. बुध 19 जुलैपर्यंत पंचम स्थानात आणि त्यानंतर षष्ठ स्थानामध्ये तो भ्रमण करणार आहे. शुक्र 6 जुलैपर्यंत चतुर्थ स्थानात आणि त्यानंतर तो पंचम स्थानातनं भ्रमण करणार आहे. साधारणपणे अशी एकूण परिस्थिती ग्रहमानाची मीन राशीसाठी आहे. मग मीन राशीचं साधारण भविष्य काय महिन्याचं? हा महिना आपल्या कौटुंबात नवीन आनंद निर्माण करणारा येणार. सर्व सदस्य एकमेकांबद्दलचा स्नेहभाव बाळगतील आणि अंतःकरणातून मात्र एकमेकांशी भावुक होतील. आपल्या भावंडांबद्दल आपलं प्रेम वाढेल आणि आपण त्यांच्यासाठी काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न कराल. माता पिता तुमच्यावर खुश असतील आणि त्यांचे आशीर्वाद देखील कायमच तुमच्याकडे असतील. घरात एखाद्या नातेवाईकाच्या लग्नाची शक्यता असू शकते, ज्यामुळे घरामध्ये उत्सवाचं वातावरण निर्माण होईल. आपल्याकडे कोणतीही जुनी जमीन जुमला म्हणजे प्रॉपर्टी असेल तर ती आपण विकण्याचा विचार करू शकता. मग व्यवसाय व्यवहाराचा किंवा प्रगतीचा विचार केला तर व्यापाऱ्यांनी या महिन्यात थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण तुम्हाला शत्रूंकडून नुकसान तुमचं होऊ शकतं. आपल्या व्यवसायावर अप्रत्यक्षपणे परिणाम करू शकणाऱ्या इतर व्यापाऱ्यांकडून आपल्याला आव्हान दिलं जाईल. अशा वेळेला बुद्धी आणि संयमाने काम करा आणि निरर्थक भांडणात पडू नका. सरकारी नोकरी करणाऱ्यांना या सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि ते आपल्या कामावर समाधानी राहतील. खाजगी नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात कमी वाटेल आणि त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक प्रकारची आव्हानं देखील येऊ शकतात. अशा वेळेला मनावर नियंत्रण ठेवा आणि आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न करा. शिक्षण करिअरच्या बाबतीत विचार केला तर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गमित्रांचं सहकार्य मिळेल आणि ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा भर या महिन्यात नवीन गोष्टी शिकून आपलं भवितव्य उज्ज्वल करण्यावर असेल. अशा वेळेला आपल्या आवडीनुसार विषयाची निवड करा आणि त्यावर चांगलं काम करा. त्याचप्रमाणे सरकारी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आपल्या आयुष्यात नवीन आयाम प्रस्थापित करतील आणि स्वतःचं ध्येय निश्चित करतील, जे भविष्यात त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल.
वैवाहिक जीवन किंवा लव्ह लाईफचा विचार केला तर ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत आनंददायी असेल आणि त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून देखील काही आकर्षक भेटवस्तू प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेला दोघांनाही एकमेकांची चिंता वाटेल आणि तुम्ही भविष्याचं प्लॅनिंग करू शकता. लव्ह लाईफमध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्या जोडीदारासोबत काही संस्मरणीय अनुभव येतील जे आयुष्यभर त्यांच्याशी जोडले जातील. जे लोक लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना या महिन्यात कुठून तरी चांगले संकेत मिळू शकतात आणि ते त्यासाठी आशावादी असतील. अशा वेळेला कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा नीट विचार करणं हे गरजेचं आहे. आरोग्य आणि प्रकृतीचा विचार करता या महिन्यात तुम्हाला पोटाशी संबंधित काही आजार होऊ शकतात जे लवकरच बरे होतील. शारीरिक दृष्टीने आपल्याला कोणतेही गंभीर समस्या उद्भवणार नाहीत आणि आपण पूर्वीपेक्षा बरेच निरोगी व्हाल. दम्याचा त्रास असेल तर स्वतःची विशेष काळजी घ्या आणि नेहमी इन्हेलर सोबत ठेवा. मानसिक दृष्टीने तुम्ही निरोगी राहाल आणि तुमची बुद्धी वाढेल. हा महिना आपल्याला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल आणि आपल्या मनातल्या नवनवीन संकल्पनांचा समावेश त्याच्यामध्ये असेल. हे झालं मीन राशीचं मासिक भविष्य. मग कोणता रंग आणि कोणता अंक हा जास्त महत्त्वाचा आहे. अंकाचा विचार करता 1 हा अंक आहे रवीचा, जो मीन राशीसाठी या महिन्यातला शुभ अंक आहे. 1 अंक म्हणजे काय झालं, तारखा किती येतील पहा बरं, जरा विचार करा. 1 तर आहेच, 10 तर आहेच झालं. त्याचप्रमाणे 28 आहे, नंतर 19 आहे. या 4 तारखा ज्या आहेत त्या 1 अंकाशी निगडीत आहेत. मग आता रंगाचा विचार करू. रंग कोणता उत्तम आहे म्हणजे शुभ आहे तर तो तपकिरी रंग आहे. म्हणून या महिन्यामध्ये तपकिरी रंगाला प्राधान्य देणं हे जास्त उपयुक्त ठरेल. तर मंडळी, आपण मध्यंतरी काही महिन्याच्या खंडानंतर पुनश्च एकदा आपल्या समोर आम्ही प्रस्तुत झालेलो आहोत आणि पुनश्च एकदा भगरे गुरुजी या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त संख्येने आपण सबस्क्राईब करालच, यात मला तिळमात्र देखील शंका नाही. भरभरून प्रेम आपण आमच्यावर केलेलं आहेच. पुनश्च एकदा आपण एकत्र येऊया आणि अतिशय चांगल्यात चांगले कार्यक्रम आपल्यासमोर मी प्रस्तुत करण्याचा मानस व्यक्त करतो आहे. फक्त आपली साथ आमच्यासाठी जास्त गरजेची आहे एवढं निवेदन करतो आणि जुलै महिन्याचं मासिक भविष्य या ठिकाणी थांबवतोय. सगळ्यांना तोपर्यंत नमस्कार.